मंगल डबा देतीस ना? डिंपल, ए डिंपल, काय ग मम्मी? यांना डबा आणून दे. वय देते. अगं हळू. एवढा का उशीर झाला ग? हा, मोबाईल घेऊन बसली असशील नाही का? अगं तो मोबाईल जरा बाजूला ठेव आणि अभ्यासावर ध्यान दे. बाहेर गावात काय चाललंय माहितीये ना? काय झालं? कशाबद्दल बोलतेस तू? डॉक्टरांना मंजूची मदत करायची काय गरज होती? तिचं ते घेईल की बघून, पण नाही, यांना समाजसेवा करायची आहे. हा, लष्करच्या भाकऱ्या बाजायच्या. अगं डॉक्टरांचा स्वभाव आहे ना लोकांनी मदत करायची. आता आपल्यालाच बघ वाईच मदत केली होय. आणि मंजू काय परकी आहे का आपल्याला? हा, मदत केली तर बिघडलं कुठं? का बिघडस्तवर वाट बघायची का? डॉक्टरांच्या जीवाला काय बरं वाईट झालं तर आपण कोणाच्या तोंडाकडे बघायचं? त्यात आता मंजूला ऍडव्हान्स बी दिलाय त्यांनी. सुरेश बाबूंचं काय झालं माहितीये ना? मम्मी तू बिना कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेते बघ. मंजू दीदीची जमीन अपशकुनी असती तर ती बर मेलीच असती ना. पण तिला काय झालं का? नाही. त्यामुळे डॉक्टरांना बी काही होणार नाही बघ. तू नको टेन्शन घेऊ. तुला लय भविष्य कळतात आहे का ग? डॉक्टरांना काही झालं तर तुला विचारूनच होणार आहे. ती काय नाही, मी डॉक्टरांशी बोलणार आहे आणि त्यांना सांगणार आहे मंजूच्या जमिनीचं खूळ डोक्यातनं काढून टाका. बघतीच कशी घेतात ती जमीन. मी येतो. डॉक्टर बजा, एवढ्या रात्री तू इथे? तुम्हाला तर ठाव आहे डॉक्टर, हिळानं गाळ संगत असतो आपण, म्हणून अख्ख्या गावानं माझ्या खांद्यावर लई मोठी जबाबदारी टाकली. कसली? तुम्हाला मंजूची जमीन घेण्यापासून थांबवण्याची. बजा, हे बघ माझं ठरलंय. काही झालं तर ती जमीन मी विकत घेणार आहे. माझा निर्णय पक्का झालाय. असं करू नका डॉक्टर, तुमच्या पाया पडतो मी. बजा, अहो नका घेऊ ती जमीन. तुम्हाला मंजूची मदत करायची आहे ना? हा, मी आहे ना, तिला दुसरं कुठलं तरी गिऱ्हाईक आणून देतो जमीन विकत घेण्यासाठी. ह्याच गोष्टीवरनं नाम्याचा माझं सकाळी वाजलंय. त्याला तुमच्यापेक्षा त्या मंजू जास्त काळजी आहे. ए, वाटलंच मला तू डॉक्टर कडे माझ्या चाड्या लावायला आला असशील. ए नाम्या, ए. तोंड सांभाळून बोल, नाश्ता दातच पाडीन तुझं एका बुकीत. मी एवढ्या रात्री इथं भांडण करायला आलाय का? शांत राहा जरा. डॉक्टर ह्याला वाटतंय की तुम्ही मंजूची जमीन घेतली की नाही तर तुम्हाला काहीतरी होईल. पण जर का तुम्हाला काय होणारच असतं तर तुम्ही मंजूला ऍडव्हान्स दिला तेव्हाच तुम्हाला काहीतरी झालं असतं की नाही? वाईट चांगलं चितकीर. डॉक्टर्सनी जर काय झालं का नाही तुला सोडत नसतोय मी. हे माझ्या लक्षातच नाही आलं. मंजूला ऍडव्हान्स दिल्यानंतर मला जर काही नाही झालं तर लोकांचा मंजूच्या जमिनीवर विश्वास बसेल आणि मी जी अफवा पसरवली त्याला काहीच आधार राहणार नाही. नाही नाही नाही, हे असं नाही झालं पाहिजे. मला काहीतरी करावंच लागेल. डॉक्टर तुम्ही मला फक्त सांगा, डील कधी कॅन्सल करताय? बजा, तुला भीती वाटते ना मला काहीतरी होईल याची? आपण एक काम करू, मी उद्या मंजुळाची जमीन बघायला जातो, मग बघू मला काय होतंय की नाही. आणि लोकांनाही आपोआपच कळेल ना, असं काही नसतं. अहो कशाला तुम्ही ईशाची परीक्षा घेता डॉक्टर? तुम्हाला काय झालं तर आम्ही काय करायचं? तुम्ही मंजूची जमीन घ्यायची नाही. आज काय जरी झालं का नाही तरी तुम्हाला वाड्यात एक पाऊल पण बाहेर टाकून देणार नाही मी. बजा, वेडा झालायस का तू? लहान मुलासारखे हट्ट करू नकोस. जा घरी जा, आराम कर. नाही 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 नाही,
मी तुमचं अजिबात काय ऐकणार नाही. रातभर ह्याच थंडी गाठीचं झोपीन, पण तुम्हाला वाड्याच्या बाहेर जाऊन देणार नाही. देणार नाही म्हणजे नाहीच जाऊन देणार. बजा भाऊ, तू ना उगाच कशाचं बी टेन्शन घेतो. मी सांगते ना, डॉक्टरांना काय बी होणार नाही. देव माणूस आहे ते, उनका कोई कुछ भी नहीं बिगाड़ सकता, है की नाही डॉक्टर? डिंपल, मी तेच त्यांना समजावून सांगतोय. बजा, जा घरी जा. अहो, पण डॉक्टर- बजा, घरी जाऊन आराम कर. गुड नाईट. जा. अहो. नाम्या घेऊन जा घरी. डॉक्टर, तुम्ही खरंच मंजू दीदीची जमीन विकत घेणार आहे? हो. तुम्ही मम्मीला नका सांगवा, कारण तिला वाटतं तुम्हाला बी काहीतरी होईल. ती बी तुम्हाला वाड्यातनं बाहेर जाऊन द्यायची नाही. बर, मी त्यांना न सांगता जाईन. मग मला ही जमीन घ्यायची असेल तर काही करून उद्या गेलंच पाहिजे. गुड नाईट. मंजू. संजू, अरे सकाळी सकाळी आलास, काही काम होतं का? अगं डॉक्टरांचा फोन आला होता, त्यासनी तुझी जमीन बघायची होती. म्हणलं तुला एकदा विचारून घ्यावं. दाखवू ना त्यासनी जमीन? अरे त्यात विचारायचं काय, त्यांना आपली जमीन घ्यायची म्हटल्यावर दाखवावी तर लागणारच ना. बिंदास दाखव. ठीक आहे, दाखवितो. चल येतो मी. येतो काय? आलायस तर चहा घेऊन जा ना. नाही नको, एवढंच तुला विचारायचं होतं. डॉक्टरांनी जमीन दाखवून झाल्यावर तुला येऊन भेटतो मी. ठीक आहे, चालेल. चल येतो मी. हो हो, ये. अरे मंजू, बोला, काही काम होतं का? आमचं काय काम असणार तुझ्याकडे? तू डॉक्टरांना जमीन विकू नको हे सांगायला आलोय. एक मिनिट, माझ्या जमिनीचा आणि तुमचा काय संबंध? ती कोणाला विकायची, कोणाला विकायची नाही हे मला खूप चांगलं कळतं. आणि ती डॉक्टरांना विकायची का नाही हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही मध्ये पडू नका. तुझी जमीन वैयक्तिक असेल, पण डॉक्टर गावाचे देव माणूस आहेत, आणि तुझ्या जमिनीसाठी आम्ही त्यांच्या आयुष्याची खेळ नाही खेळणार. तुला माहित आहे तुझी जमीन अपशकुनी आहे ती. उद्या त्यांना जर काय झालं तर आम्ही कुणाकडे जायचं? आम्हाला डॉक्टरांना गमवायचं नाही. तुझी ती अपशकुनी जमीन तुझ्याकडेच ठेव. तोंडाला येईल ती बडबड करू नका. माझी जमीन अपशकुनी नाहीये. कुठल्या तरी मूर्खानी मुद्दाम अफवा पसरवलीये. मुळात कुठलीही जमीन अपशकुनी नसतेच. ही सगळी अंधश्रद्धा आहे. डॉक्टरांचा आणि माझा या गोष्टीवरती अजिबात विश्वास नाहीये. तुमचा नसला तरी आमचा आहे ना. मग तुम्ही ठेवू नका. हे बघा, मी तुमच्या पुढे हात जोडते. माझ्या जमिनीबद्दल अफवा पसरवणं प्लीज बंद करा. आधीच माझ्याबद्दल नाही नाही ते अफवा पसरून तुम्ही मला खूप त्रास दिलाय. आता माझ्या जमिनीबद्दल अफवा पसरवणं बंद करा. हा त्रास आता मला नाही सहन होते. आम्ही तुला त्रास दिला नाही, समजवायला आलोय. मग नका समजू. मी काय लहान आहे का? काय चुकीचं काय बरोबर हे मला चांगलं कळतं. प्लीज तुम्ही सगळे घरी जा. माझ्या जमिनीच्या व्यवहारात पडणं बंद करा. डॉक्टरांना ती जमीन घ्यायची असेल तर ते घेतील, आणि कायद्याने हा माझा अधिकार आहे. माझा अधिकार आहे की ही जमीन कोणाला विकायची, कोणाला विकायची नाही ते. कळलं? जर का तुम्ही काही प्रॉब्लेम केले, काय अडथळा आणला ना, तर मी पोलिसात जाईल. ठीक आहे, आता आम्ही जातो, पण अजून बी येळ गेली नाही. विचार कर. नाहीतर आम्हाला बी पंचायत भरावं लागेल. मग तुला गावातनं बाहेर काढायला बी कमी नाही करणार आम्ही. आणि हे बघ, डॉक्टरांना जर काय झालं तर तुला आणि तुझ्या नवऱ्याला जिद्द नाही ठेवणार. हे ध्यानात ठेव. चला रे.
सोन्या मुडद्या, अभ्यासाकडे लक्ष द्यायचं सोडून माझ्याकडे काय बघतोयस रे? आजे खरं सांग, दिसत ना ग तुला? अरे मला जर दिसत असतं ना तर ज्वारीची कणसं बडवतात ना तसं बडवून काढलं असतं बघ तुला. आजे जेव्हा तू लहान होतीस त्या टायमाला तुला दिसायचं ना. कशाला रे चौकशा पाहिजेत तुला? तू काय माझ्या डोळ्याचं ऑपरेशन करणार आहेस? तुझ्या जर डोळ्यांचं ऑपरेशन केलं का नाही मी तर मला पळून पळून हाणशील की. मग कशाला फुकटच्या चौकशा करतोस र? मला मस्त दिसत होत. 10-12 वर्ष झालं माझं डोळे आदो झाल्यात. माझे मग तेव्हा तू मोबाईलवर गेम खेळत असशील ना? आमच्या टायमाला नव्हतं ते मोबाईल का मोबाईल. मग तू काय खेळायचीस? मी काचा कावड्या, सागर गोट, झिम्मा, फुगड्या, भोंडला सगळे खेळायचे. मग अभ्यास कधी करायचीस ग? कसला बोडक्याचा अभ्यास? मी काही शाळेत गेली होती वय? आजे म्हणजे तू शाळेत बी नव्हती गेलीस, काही शिकली बी नाही. मग माझ्या मागं कशाला का लागतीस? अभ्यास कर अभ्यास कर. आली मोठी. तुझा बाप तुझ्यावर लय पैसे खर्च करतोय, ती काय लय उतू चालल्यात वय म्हणून माझ्या अभ्यासाचं काढतोय. तिकडे तुला सांगते. डिंपल, हे डिंपल, डॉक्टर कुठं गेल्यात काय माहित? हिला तर ना त्या कंपाऊंडरचीच काळजी पडली. तो काय ज्ञानता हवे आता ते त्याच्यावर ध्यान ठेवायला. अहो सकाळपासून कुठं दिसल्या नाहीत म्हणून विचारलं. मागच्या वेळेला निघून गेलं तेव्हा बघितलं ना केवढा मोठा तमाशा झाला त्यो. त्याला सवयच आहे तमाशा करून गाव गोळा करायची. तरी बी लोक का गोचडे तोडतात त्याच्या कुणाच ठाऊक. अहो आत्या, देव माणूस आहेत ते म्हणून समधी काळजी करतात ते. मंजूची जमून आपशुकून आहे. ती घेतल्यावर डॉक्टरांना काय झालं बिलं तर? आणि झालं तर झालं, त्याला काय होतंय तेव्हा? आणि आपल्याला काय करायचंय? तो काय आपला पाहुणा आहे का भावकीतलाय तेव्हा त्याचं सुताक पाळायचंय? ते मंजूची जमीन इकली जाती तर जाऊ दे की. जेव्हा बघाव तेव्हा तुम्हाला मंजूचीच काळजी. आपलं घर मंजू नाही तर डॉक्टर चालवतात याचं वाईस भान ठेवा माणसानं. डिंपल, हे डिंपल. काय ग मम्मी, गाणं ऐकत होते ना मी. ती बंद कर आधी आणि डॉक्टर कुठे गेल्यात ती बघून ये. मी नाही शोधणार, मला लय कंटाळा आलाय. जाती का नाही नाहीतर धप्पाकच खाशील माझं. धापाड देशे. डॉक्टर, तुम्हाला जमीन कशी वाटली? काय बोलला नाही? अरे आवडली मला जमीन. आणि तुला खरं सांगू का, मला जमीन नसती आवडली तर मी विकत घेतली असती. कारण मंजुळा अडचणीत आहे आणि त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मी एवढं नक्कीच करू शकतो. डॉक्टर, तुमचं आभार कसं मानावं ना तेच कळणं झालंय बघा. मंजूला पैशांची लय गरज आहे आणि तुम्ही जर जमीन घ्यायला हा बोलले नसताना तर तिची लय अडचण झाली असते. संजू थांब, मी चालवतो. बर डॉक्टर, गाडी तुम्ही चालवताय, हेल्मेट घालायला लागतं, नियम आहे तसा. माझ्या नवऱ्या खाल्लंस तू, जीव घेतलास त्याचा. हाडळेस तू, हाडळ. लेकरं बाळा असती ना तर असली अपशकुनी जमीन विकताना तू वाईस तरी विचार केला असतास. नवऱ्यानं खाल्ले ना. माझा नवरा मला पाहिजे. तुझी ती अपशकुनी जमीन तुझ्याकडेच ठेव. डॉक्टरांना जर काय झालं तर तुला आणि तुझ्या नवऱ्याला जिद्द नाही ठेवणार. मंजू, मंजू, तुम्ही काही बोलत होतात का? काय झालं? कसला विचार करतेस तू? भीती वाटते हो मला. आपली जमीन खरंच अपशकुनी आहे का? अगं, हे अपशकुनी वगैरे सगळं खोटं आहे. डॉक्टरांना काही होणार नाहीये. तू काळजी नको करू. कशी काळजी करू नको? मागच्या काही दिवसात जे काही घडतंय ना, हे खूप टेन्शन आलंय हो मला. गावातले सगळेच लोक म्हणतात आपली जमीन अपशकुनी आहे. भीती वाटते हो मला. माझ्या मनात ना एक वेगळीच हुरहुर लागून राहिली आहे. डॉक्टरांना काही झालं तर? नाही म्हणजे
डॉक्टरांना काय व्हायला नको. गावातले सगळे लोक त्यांना देव माणूस म्हणतात. त्यांना जर चुकून काय झालं ना, गावातले लोक आपल्याला जिवंत नाही सोडणार. डॉक्टर 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 डोळे उघडा डॉक्टर 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 डोळे उघडा डॉक्टर. डॉक्टरांच्या जीवाचं बरं वाईट तर काय झालं नसेल ना? मंजू, मला वाटतं डॉक्टरांशी व्यवहार झाल्यानंतर आपण फार काळ नको थांबायला इथे. लवकरात लवकर मुंबईला जाऊया, तेच आपल्यासाठी बरं आहे. हो, मलाही तेच वाटतंय. आपल्याला पैसे मिळाले ना की आपण लगेच जाऊयात. नाहीतर हे गावकरी आपल्याला परत एखाद्या नवीन अडचणीत टाकतील. तू आता या सगळ्याचा विचार करू नकोस. मनातले सगळे नेगेटिव्ह विचार काढून टाक. हो, तुम्ही काळजी करू नका. मी आता फक्त आपल्या जमिनीच्या व्यवहाराचाच विचार करते. एकदा का पैसे मिळाले ना की तुमच्या ऑपरेशनची जबाबदारी पार पाडता येईल. तू जर माझी अशीच सेवा करत राहणार असशील ना, तर ऑपरेशनची सुद्धा गरज नाहीये. तुझ्याकडून लाड करून घ्यायची सवय लागली मला. तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही बरे झाल्यानंतर तुमचे लाड करणार नाही मी? उलट तुम्ही बरे झालात ना की तुम्हाला माझे लाड करावे लागणार आहेत. खूप लाड करून घेणार आहे मी तुमच्याकडून. मंजुताई, 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 काय झालं? डॉक्टर तुमची जमीन बघायला गेलं होतं आणि येताना त्यांचा ऍक्सिडेंट झालाय. काय? घाबरू नका डॉक्टर, घाबरू नका, घाबरू नका. काय होत? चौकात बाबू दादा पाणी पाण्याला कुठे बाबू दादा बसायला आणा काहीतरी लवकर दुखते. ठेव 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 खाली खाली ठेवायचं. ठेव खाली. बसवा बसवा इथं बसवा. अरे पाणी आलं कुणीतरी. बाबूराव, हे बाबू पाणी आण लवकर बाबा. काय झालं? काय झालं डॉक्टरांना? काय नाही, त्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला. अरे देवा, लय लागलं तर नाही ना? डिंपे डिंपे पाणी आण लवकर. आम्ही चांगलं समजून सांगत होतो, तेव्हा पटलं नाही. आता पटलं का? नको म्हटलं तरी गेलं होतं त्या अपशकुनी मंजूची जमीन बघायला. थोडक्यात निभावून बरं झालं, नाही तर केवढ्याला पडलं असतं. डॉक्टर, कशाला जायचं तुम्ही तिकडं? आम्ही समजा तुमचं ऐकतो ना, मग गावात तर आमचं बी ऐका की. मम्मी पाणी दे इकडं. ही घ्या, सावकाश. संजू, काय अवदसा सुचली तुम्हाला आणि तुम्ही त्या जमिनीला हो म्हणला? मंगलताई, अहो तुम्ही त्या जमिनीला दोष देताय. त्या जमिनीचा काही दोष नाहीये. डिंपल, दवाखान्यात काय पट्टी औषध असेल तर बघ ना. जा, डॉक्टरांनी घेऊन ये. आणते. ए संजू, तू बी शहाणा असलास ना तर ही जमीन कोणाला दाखवू नकोस. आणि तू बी त्या जमिनीचा विषय कट करून टाक, नाहीतर आज वाचलायस एका दिवशी जीव जाईल तुझा.
तुला पण लई लागली का रे? नाही, गाडी हलकीशी स्लिप झाली होती. समोरचा गाडीवाला अंगावर बी नाही आला. कस काय गाडी स्लिप झाली काय कळना झालं. डॉक्टरांनी बी कस काय लागलं काय कळना झालं. आता जमीन ती घेत होत म्हणल्यावर त्यांनाच लागणार. अहो काका काही बोलताय तुम्ही. अहो अपशकुनी जागा वगैरे असं काहीही नसतं. डॉक्टर एवढं होऊन बी तुमचा विश्वास नाही का ती जमीन अपशकुनी येते? कमाल आहे. डॉक्टर, डोक्याला सोडून अजून कुठं कुठं लागलंय तुम्हाला? हे इकडे मुक्का मार लागलाय गुडघ्याला वगैरे. माहितीये तुमचा मुक्का मार कुठे येते.